प्रत्येकाच्या तोंडात एकच नाव फक्त भुंगा. सारे फॅन्स. माझी मिसेस वकील आहे आणि मिसेस पण बोलते, अहो बोलते मी जेव्हा इंस्टा खोलते तर भुंगाचे स्टेटस देतात. हे गाईज, नई कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज शेठचा भुंगा आणि आज मिलिंद शेठ स्वतः आहेत आणि त्यांची मुलाखत आता घेत आहे. आणि शेठचा भुंगा आज विजय झालेला आहे. शेठ कसं वाटतं तुम्हाला? सर्वप्रथम नई शेठ, हा भुंगा माझा नाही, हा आपला भुंगा बैल हा सगळ्यांचा आहे. आपल्या मित्रमंडळी, तुमचा भंगारपाडा ग्रुप, आमचे जेवढे ग्रुप आहेत सगळ्या ग्रुपचा आहे. आणि आनंद होतोय. आणि आनंद यासाठी होतोय का आज आमचा पहिला पराभव झाला होता, पण त्याच जोशाने आणि त्याच ताकदीने दुसरा विजय आम्ही प्राप्त केला आणि लोकांना दाखवून दिला का भुंगा आहे तो, हा कुठं थांबणार नाही, कुठं वाकणार नाही, कधी हारणार नाही. हा स्वतः सूत तोडून 100% पुढे जाऊन सूत अंतरात तोडणार. भरपूर मित्रमंडळी सोबत असते. आणि मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा भोंगा जिंकला तर मी चालत येत होतो. प्रत्येकाच्या तोंडात एकच नाव फक्त भुंगा. सारे फॅन्स. माझी मिसेस वकील आहे आणि मिसेस पण बोलते, अहो बोलते मी जेव्हा इंस्टा खोलते तर भुंगाचे स्टेटस देतात. हा नाव भुंगा वरती प्रेम करणाऱ्यांचं आहे. भुंगाचे जे फॅन झाले, भुंगाचे जे सगळे मदत करणारे आमची सगळे पोरं झाली, जांभूल वगैरे, वसत वगैरेची, आमची जी कुलतोलीची सगळे पोरं, अंबरनाथची, आमची सगळी SB ग्रुप, आमचे समीर मगर, सगळे आमची जी पोरं झाली सगळे त्यांच्या नियोजनामध्ये पळतो आणि त्यांच्या माहितीला हे करून आज बैल आपला बोलत असतो. आणि ते तुमच्यासारखे मित्र आहेत. तुम्हाला यूट्यूब मार्फत सांगतो, सगळ्यात पहिलं बाईट घेणारा हा नयन आहे. माझी ना आकाश शेट्टी यांच्या गोठ्यावरती आम्ही जेवायला आम्हाला बोलवलं होतं, तिथेच पहिली बाईट घेतली. त्याच्यानंतर मी थोडं नाराज होतो कारण की आज भुंगामुळं बरेचसे यूट्यूबर माझ्याकडे बाईट घ्यायला येतात, माझे बंधूचे सगळे, पण हा आला नव्हता. मी त्या दिवशी बोललो तर तू माझ्याकडे आला नाही, तू ज्या वेळेला भुंगा चांगला पडत त्या वेळेला तुला बाईट देणार नाही मी. पण आज माझा भाऊच आहे लहान, 100%. आणि जे त्याचे सबस्क्रायबर आहेत 100% आणखीन वाढतील, व्ह्यूज आणखीन वाढतील. आणि भुंगा हा नयन भंगारपाड्याचा असला तरी भुंगाचा मालक आहे आणि भुंगाचं नियोजनकार आहे. भुंगा नयननी कधी मागितला, कधी पाहिजे असेल तरी भुंगा त्याच्या नावाने आणि त्याच्या इथे कधीही पळायला येईल, एवढं मी तुम्हाला यूट्यूब मार्फत सांगतो. धन्यवाद शेठ. धन्यवाद. नक्कीच अशीच ही दोस्ती आजरामर राहील. दोस्ती मी जर दोस्ती केली तर 100% पूर्ण कपडे खोलून देतो आणि जर दुश्मनी केली तर कधी काटा काढेल तर सांगू शकत नाही. दोस्ती दोस्ती, दुश्मनी दुश्मनी. सर्जारी शरद आहे, सर्वांना माहिती होती तुमची भुंगाची आपली, आणि पहिरा झाला हे कधी कोणालाच माहिती नव्हतं. हे कधी ठरलं? म्हणजे कसं असतं, मी त्यांना फोन केला होता शर्तीसाठी, मी स्वतःच फोन केला होता. त्या टायमाला ते बोलले, सर तुमचा बैल मला पाहिजे, मला तुमच्या बैलासोबत आपला बैल पळवायचे. त्या टायमाला बोललो, सर पहिला मला माझ्याशी शरत केला. मी शर्तीसाठी होकार केला, त्याच्यानंतर त्यांना पहिऱ्यासाठी मी बोललो ठीक आहे, तुम्हाला दुसऱ्या फेऱ्याला हा आपला भुंगा आणि तुमचा. पण सरांची दुसरी गाठ आहे का येणाऱ्या पेडगावचा हिंदकेसरी मैदान आहे, त्याच्यामध्ये भुंगा आणि सुंदर हा पळणार. पण आता बैलाची कंडिशन खूप थोडी डीम आहे. बैल किती रिकवर होतो, कसा होतो, बैलाची तब्येत कशी काय होते, त्याच्यानंतर आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून पेडगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये माझी पण इच्छा आहे, आमचे सगळे लक्ष्मण ड्रायव्हर झाले, आमची सगळ्यांची ग्रुपची इच्छा आहे का भुंगा हा हिंदकेसरी झाला पाहिजे. आणि प्रत्येक बैलगाड्या मालकाची इच्छा असते 100% येणाऱ्या काळामध्ये भुंगा हे आपला हिंदकेसरी म्हणून, कारण की तो हिंदकेसरी हा एक बैलावरती लागणारा एक त्याग आहे आणि तो बैलावरती पाहिजे. आणि एवढे चांगले चांगले पळणारे नंदी आहेत, 100% ते हिंदकेसरी झाल्याशिवाय राहत नाही. आणि कमी वयात भरपूर नाव केलं 100%. आज दात पडूनही, म्हणजे तिसरा दात बैलाने लावला, दात पडूनही त्याने आमची कुठं मान खाली घातली नाही. आजही तो चांगला पळाला आणि गुलालात राहिला. आणि सर्व माझे सगळे मित्रमंडळी सगळ्यांचं मी खूप मनापासून अभिनंदन करतो का भुंगावरती असंच प्रेम करत राहा. भुंगा तुम्हाला कुठंच नाराज करणार नाही. नक्की दादा, आज पण ना भुंगाने नाराज केला नाही. भरपूर फॅन्स मी तर सांगते ना, भरपूर. अरे तेवढं भुंगा कामगिरी करतो, तू कोर्टात राहून तुला काय कळत नाही, पण बाहेर निघते भुंगाने किती तमाशा घातलाय बघ फक्त. मी बोलतो आता माझी मुलगी असेल आज, म्हणजे ती जसं तिला माहीत पडलंय का बाबा भुंगा हारला, तिकडे नर्वस होती, पण जसं तिला माहीत पडलं भुंगा जितला, आरतीचं ताट करून ती तयार असेल का कधी भुंगा येतो आणि मी कधी तिची आरती करतो आणि कधी त्याचं तोंड गोल करतो. माझी आर्या खूप प्रेम करते, सकाळी माझ्याबरोबर 6 वाजता उठते, आशीर्वाद असो, माझा तेजा असो, एक काडी ती बैलांना घालते. सकाळी ती रात्री 2ला पण झोपली तरी माझ्याबरोबर 6-6:30ला उठते आणि गोठ्यामध्ये ती येते. तिला प्राण्यांचा आणि जनावरांचा खूप वेळ आहे आणि 100% भुंगा तिच्यासाठी
तिला नाराज कुठंच करणार नाही आणि भुंगा तिच्यासाठी 100% विजयातच राहील. नक्कीच ना. आता मी सकाळी देखील तुमच्या घरी आलतो ना, तर ती कुठेतरी बाहेर चाललेली आणि ती बोलली पण, पप्पा तुम्ही माझ्याशिवाय राहू शकत नाही. नाही, ती माझी खूप एकच मुलगी आहे, मला खूप प्रेम आहे. आणि बाबांच्या नावाचे, बाबा जेव्हा होते तेव्हा आर्याच्याच नावाने, माझ्या मुलीच्याच नावाने गाडी पळायची, आर्या मिलिंद पाटील. आणि खूप जीव आहे आणि तिची प्राण्यांवरती एवढा जीव आहे का बारीक पिल्ला तिला कुत्र्याचा वगैरे भेटला तर ती डायरेक्ट घरातच आणते. म्हणजे प्राण्यांवरती खूप आहे. तिन्ही चारी बैल जी आहेत आपल्या, तिन्ही चारी बैलांवरती खूप जीवापाड प्रेम करते आणि दिवसभर विचारत असते बैलांना खायला घातलं का, काय केलं का, बैल कुठे बसलाय का, उठलाय का, अख्ख्या काकांनी बाहेर काढलाय का, खूप काय अशा गोष्टी आहेत. खूप प्रेम करते. नक्कीच. शेठ मागच्या वेळीची केतन तुझ्याच मुलाखतीमध्ये शेठने बोललेले ते काय ते गायींचे वगैरे, हा ते पाण्याचं भरपूर जणांनी ते केलंय. खरंच मी मनापासून जेवढे भुंगाचे फॅन आहेत, जेवढे आपले बैलप्रेमी आहेत, त्यांना खूप धन्यवाद करेल. कारण की माझ्या स्वतः बोलण्यावरून जनावरांवरती प्रेम करणारे जे जनावर प्रेमी आहेत, जे बैलप्रेमी आहेत, त्यांनी जागोजागी कुंड्या. आता मी मध्यंतरी एक धाब्यावरती जेवायला बसलो होतो बोराटपाड्या साईडला, तिथे एक जण माझ्याकडे आला, दादा बोलतो तुमची एक बाईट बघितली आणि आमच्या गावातल्या पोरांनी कुंड बनवला, बरेचसे जंगलातले जनावर तिथं प्यायला, तर खूप आनंद वाटला. काहीतरी आपल्या कुठली तरी गोष्ट लोकांनी मनावरती घेऊन त्या जनावरांसाठी त्यांनी केलं. खूप एक समाधान वाटलं, काहीतरी आपण बोलून काहीतरी सार्थ झालं. बरं, भरपूर ते इंस्टाग्रामला केतननी व्हिडिओ टाकले आणि मला कोलॅब वगैरे केला होता. आणि भरपूर जणांना तुमचे विचार आहे ना भरपूर आवडले. केतन झाला, असं तुमच्यावर कोणच बोलला नव्हता. केतन झाला, नयन कटेकर झाला, MM वायले, ते आपल्या वायले झाले, म्हणजे हे बरेचसे जे युट्यूबर आहेत. खरंच खूप मनापासून त्यांचा धन्यवाद. आम्ही मैदानात येतो, भुंगा सगळ्यात पहिला येतो. भुंगा आल्या तुमच्यासारखे युट्यूबर जे भुंगावरती प्रेम करणार आहेत, खरंच त्याच्यासाठी येतात. तुमचं खूप मनापासून मी अभिनंदन करत आणि तुमचं प्रेम माझ्यावरती न करता भुंगावरती असंच कायम टिकून ठेवा. 100% मला आनंद वाटेल. आणि ज्यांनी तुम्हाला भुंगा दिला त्यांच्याबद्दल काय बोलणार? त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. आपले लक्ष्मण ड्रायव्हर आज पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. ज्यांनी बैलं दिली, आज बरेचशी बैलं, आता माझ्या बाजूला पक्षही इथं बांधलेला होता, तोही त्यांच्याच दावणीतला आहे. माझा बरीचशी अशी बैलं आहेत जी नम्रात पळतात आणि महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे. असे आपले लक्ष्मण ड्रायव्हर, ते खूप सुंदर अशी बैलं घडवतात आणि मनापासून, आणि एक न काय असं मनामध्ये काय भावना ठेवून ते त्यांना बैल देतात आणि हसत सगळं कुटुंब आरती वगैरे करून सगळ्या कुटुंबाचं पण मी मनापासून अभिनंदन करत. सहकुशीने बैलं देतात आणि जी बैलं देतात ती बैलं 100% प्रत्येक दावणीला यश प्राप्त करतात. त्यांचं पण खूप मनापासून मी धन्यवाद करेन. आणि मी देवाचे आभार मानते का बैलगाडी क्षेत्रामध्ये मला मिलिंद पाटील सारखे मित्र भेटले. मिलिंद पाटील, आकाश शेठ आणि महेश पवार या मित्र भेटले. जयेश पाटील पण आहेत. ते जास्त भेटत नाही, जास्त भेटतील येतील लवकरच मैदानात. त्यांचा पण लवकर गडबड चालले जरा. 100% सोन्यानंतर तेही मोठी खरेदी करून बैल घेतील, मैदानात येतील ते. धन्यवाद.